नमस्कार, मी आरती आणि आपण पाहतायत न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। नवी मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस। मुंबईत पावसाचे जोरदार आगमन। येत्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांची संख्या वाढणार। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती। T20 विश्वकप विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या फॅमिली सोबत एन्जॉय करताना दिसतोय। हेलो सर यहाँ से इकडून Rohit sir for everything. Rohit sir. ये थोड़ा पीछे। रोहित सर एक फोटो चाहिए आपके साथ। मत बोल। वही रोहित सर फोटो चाहिए। एक मिनट भाई। हाँ सर का हो जाएगा सर का हो जाएगा सर यहाँ पे। जाई पटकन आनी। रोहित सर। नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग। नवी मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू। बेलापूर ते दीर्घा सर्व 8 विभागात जोरदार पाऊस सुरू आहे। महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज शासकीय कार्यालयामार्फत भरावा। आमदार आकाश फुंडकर यांचे आवाहन। विरोधक नेहमीच असं काहीतरी बोलत असतात। मागच्या निवडणुकीत काय झालं आपण पाहिलं। आगे आगे देखो होता है क्या? आहे का काही चान्स आपले? 100% चान्स प्रयत्न चालू आहे। शेवटी असं आहे निवडणूक याच्यात दोनच हे असतात निर्णय, एक तर हार एक तर जीत। प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो आणि यावेळेस जे उमेदवार आहेत त्यामध्ये जयंत पाटील जे आहेत त्यांचा सर्व पक्षांशी असलेला संबंध पाहता पुढे काय काय राजकीय जनित होतात, पक्षश्रेष्ठी काय काय निर्णय घेतात त्याप्रमाणे वोटिंग होणार। आमदार साहेब, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अटी शिथिल करण्यात याव्या असं महाराष्ट्रातून सर्वप्रथम आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती। काय अटी शिथिल करण्यात आलेल्या आहे आणि आपल्या मतदारसंघातील महिलांना आपण काय आवाहन करू? यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की ज्यामध्ये कुटुंब प्रमुखाचं 5 एकराची अट टाकण्यात आली होती
ती अट शिथिल करण्यात आली आहे. डोमिसाईल सर्टिफिकेटची अट शिथिल झालेली आहे आणि 60 जो वयोगट टाकण्यात आला होता तो 60वरनं 65 झालेला आहे. आणि त्याचसोबत ही आम्ही अशी मागणी केली होती की 15 दिवसामध्ये ही नोंदणी होऊ शकणार नाही प्रभावीपणे. तर आता त्यांनी नोंदणीची ही जी तारीख आहे ती 2 महिने वाढवली. आता गर्दी करत आहे अनेक सेंटरवर, महिलांसाठी काय आवाहन करा? मी महिलांना एकच आवाहन करणार आहे की कोणीही काहीही पॉम्पलेट वाटतात आहेत, कोणीही काहीही सांगतात आहेत, कोणावरही भरोसा ठेवू नका. शासकीय सेतू किंवा तहसील कार्यालय, आम्ही नगरपालिकेला विनंती केली की तिथे एक नोंदणीचा कक्ष आपण उभा केला पाहिजे. आज 1-2 दिवसात माझी त्यांची मीटिंग होणार आहे. तर शासकीय कार्यालयामार्फतच सगळ्यांनी आपापले फॉर्म भरावे. चुकून आपले फॉर्म कोणाच्या हाती दिले आणि ते जर भरले गेले नाही तर ते त्या लाभातून बाजूला होतील, त्यांना लाभ मिळणार नाही. कोणीही भूलतापा देऊन कोणालाही लोकांना जमा करून काही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या भूलतापांना आपण बळी पडू नका. शासकीय कार्यालयामध्ये नियमाने आपण फॉर्म भरा. सर्वांचे फॉर्म आम्ही त्याच्यामध्ये निवडण्यास आदेश देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत दाखल झाले असून अजित पवार यांनी सपत्नीक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार दाखल होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. पालखीचे भेटू चला. हो आवडलं. बाहेर चला. नवी मुंबई एपीएमसी बाजारात डाळींच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांनी सध्या डाळ खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचं पाहायला मिळतंय, असं डाळ व्यापारी स्वतः सांगत आहेत. अलिबाग ते रेवदंडा मार्गावर 2 एसटी बसचा अपघात झालाय. नवदेरबेली इथल्या वळणावर दोन्ही बसेसची समोरासमोर धडक. दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले असून बसमधील 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. अद्याप जीवितहानी नाही. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही बसेसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. हॅलो
तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7.